नमस्कार. पुन्हा स्वागत आहे तुमचं या मिरेकल मॅनिफेस्टेशनच्या सिरीजमध्ये. आणि आज खास विशेषतः तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे जबरदस्त असं मॅनिफेस्टेशन करण्याचं. जर ही प्रॅक्टिस तुम्ही जर 30 दिवस जर केली तर निश्चितच तुम्हाला तुमच्या मनासारखं जीवन भेटणार आहे. तर काय होतं, हे काय आहे? तर तुम्ही कधी असा विचार केलाय का, की एखादी गोष्ट वारंवार डोळ्यासमोर येते, एखादी गोष्ट तुमच्या वारंवार डोळ्यासमोर येते आणि ती तुमच्या काही दिवसात, थोड्याच दिवसात ती तुमच्या आयुष्यात खरी होते. कधी अनुभव केलाय? यालाच मॅनिफेस्टेशन म्हणतात. आणि हे कोणतं जादूचं काम नाही, तर ते आपल्या सबकॉन्शियस माइंडचं कमाल करणारं काम आहे. कमाल, सबकॉन्शियस माइंड हे कमाल करतंय. आणि आज आपण पाहणार आहोत की कसं तुमचं सबकॉन्शियस माइंड, मन प्रोग्राम करून तुम्हाला हवी ती गोष्ट तुम्ही साकार करू शकता. तर चला सुरुवात करूया या जबरदस्त अशा टेक्निकसाठी. आणि तुम्ही खरंच अनुभव करून बघा. ओके, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, कारण नवीन नवीन माहिती तुम्हालाच मिळणार आहे तुमचं आयुष्य यशस्वी करण्यासाठी. तर आपल्या आयुष्यात जे काही आपण अनुभवतो ते 95% आपल्याला सबकॉन्शियस माइंडमुळेच घडतं. आपण जे आपल्या आयुष्यात अनुभवतो ते 95% आपल्या सबकॉन्शियस माइंडमुळेच घडतं. आपण सतत जसं विचार करतो, जे बोलतो आणि जसं वागत असतो, तेच आपल्याला आजूबाजूच्या जगात उमटतं. लक्षात येतो ना? जे आपण बोलतोय, जे विचार करतोय, जे सतत 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 त्याच गोष्टीचं रिपिटेशन करतोय, तीच जग आपल्या आजूबाजूला उभं राहायला तयार होतं. उदाहरणार्थ, तुम्ही जर नेहमी म्हणत असाल की माझं काहीच चांगलं होत नाही, माझं नशीबच खराब आहे, तर सबकॉन्शियस माइंड हे सत्य मानून तसंच घडवायला सुरुवात करतं. अरे मला कोणी देणार नाही, माझ्या आयुष्यात अरे बापरे, तर घडवायला सुरुवात करा. पण तुम्ही जर म्हणाल मी यशस्वी होतोय, प्रत्येक दिवशी मला नवीन नवीन संधी मला मिळत आहे, सबकॉन्शियस माइंड तसंच विचार कर. नो लॉजिक, बिग मॅजिक. मिरॅकल करतात आणि मिरॅकल होतात, हे तुम्ही या व्हिडिओच्या अंतापर्यंत तुम्हाला समजून जाईल. तर कसं माइंड हे आपलं, सबकॉन्शियस माइंड हे वर्किंग करतं. सबकॉन्शियस माइंड कसं वर्किंग करतं? तर जेव्हा आपल्या विचाराला किंवा आपल्या सबकॉन्शियस माइंडला हे लॉजिक लागतच नाही, त्याला लॉजिक काही कळतच नाही, तो लॉजिकला काही घेणं नाही, त्याला इमोशन आणि इमोशन, आपण कालच्या परवाच्या व्हिडिओमध्ये बघितलं की इमोशन, एनर्जी, मोशन, आणि यालाच तो रिपिटेशन लागतं. कोणती गोष्ट इमोशननी रिपिटेशन जर होत असेल तर निश्चितच ते तुमचं सत्य होतं. यासाठी काय, जसं लहानपणी तुम्ही ऐकलं असेल की तू फारच गोंधळ करतोस, तू फारच असा आहेस, तू फारच तसा आहेस, अमुक आहेस, तमुक आहेस. ह्याच गोष्टी ऐकून ऐकून सबकॉन्शियस माइंड त्याला त्याच्याबरोबर विश्वास करतो. आता आपण हाच प्रोसेस आपल्या फायद्यासाठी वापरणार आहोत. हीच प्रोसेस जी आहे ती आपल्या फायद्यासाठी आपण कशी वापरून घेणार आहोत, हे तुम्हाला कळत. की रिप्रोग्रामिंग कसं करायचं, आपल्या ब्रेनला, सबकॉन्शियस माइंडला कसं आपल्या इच्छेनुसार याला वागायला लावायचं, अशा आपल्या इच्छेनुसार कसं कामाला लावायचं, हे तुमच्या हातातलं एक रिमोट कंट्रोल आहे. तुम्ही जसं म्हणाल तसं हे काम करायला सुरुवात करतं. तर हे प्रोग्रामिंग करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, की हे या 3 पायऱ्या आहेत. पहिली आहे क्लॅरिटी. पहिली पायरी लक्षात राहू द्या, क्लॅरिटी. तुम्हाला काय हवं आहे ते स्पष्ट करा. तुम्हाला काय हवं आहे, रिपिटेशन, ते पुन्हा पुन्हा बोला. तुम्हाला जे पाहिजे एक वेळ क्लिअर झालं, हे पाहिजे त्यालाच वारंवार वारंवार रिपिटेशन मध्ये बोला, रिपिटेशन मध्ये. आज मी तुमच्या पुढे हे बोलतोय तर हेच ही टेक्निक वापरून मी तुमच्या पुढे बोलतोय. असं काही बॅकग्राऊंड किंवा असं काही मोठं लागत नाही, किंवा असं काही हे धाडस लागत नाही. ह्या मागचं हे सबकॉन्शियस माइंडचं कारण आहे. आणि त्याबरोबर आहे इमोशन, त्याबद्दलची भावना तुमच्या मनात जिवंत ठेवा, सतत ठेवा, सतत सतत. ते दिवा विझलाच नाही पाहिजे, त्याला सतत रिपिटेशन मध्ये ठेवा. बरोबर. सबकॉन्शियस हे जसं एखादं फर्टाईल फील्ड आहे. फर्टाईल फील्ड म्हणजे उप उपजाऊ जमीन आहे. आणि जसं बीज टाकाल तसंच ते तुम्हाला उगवणार आहे. हे खूप, सबकॉन्शियस माइंड ही उपजाऊ जमीन आहे. आणि हे तुमच्या विचारानुसार तुम्ही जसे विचाराचे बीज टाकाल तसे फळ तुम्हाला भेटणार आहेत. ते म्हणतात ना, शुद्ध बीजापोटी फळ रसाळ गोमटी. आता हे फळ रसाळ गोमटी जर पाहिजे ना असेल, तर तुम्हाला ते बीजारोपणही तसंच करावं लागणार आहे. तर यासाठी लक्षात राहू द्या, 11 एप्रिल पासून मी मिरॅकल मॅनिफेस्टेशन, 21 दिवसाचा माझा ट्रेंडिंग 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 आणि मिरॅकलस असा मी प्रोग्राम डिझाईन केला, आणि तो 11 एप्रिल पासून सुरू करणार आहे. जर तुम्हाला जर वाटत असेल की माझ्या जीवनामध्ये काहीतरी मिरॅकल व्हावे,
तर तुम्ही खाली मी व्हॉट्सअपची एक लिंक दिली आहे, त्या ग्रुपला तुम्ही जॉईन होऊ शकता. आता पुढं काही गोष्टी जे करतो आपण, तर ह्या गोष्टीसाठी काय असतं की तुम्हाला पहिले काय करावं लागेल, तुम्हाला जे पाहिजे ते गोल लिहावं लागेल. हवी असलेली गोष्ट तुम्हाला स्पष्ट लिहा आणि ती मिळालेलीच आहे, जणू ती तुम्हाला मिळालेली आहे, तुमच्याकडे आहे असं फील करा. उदाहरणार्थ, वाईट नाही की मला नोकरी हवी आहे, वाईट नाही की मला हवी, पण असं चांगलं असेल या माझ्याकडे एक आशादायक समाधान देणारी नोकरी आहे आणि आहे तिथे माझी किंमत ओळखली जाते. मला माझ्याकडे नोकरी नाही असं म्हणण्यापेक्षा माझ्याकडे अशी समाधानकारक देणारी एक नोकरी आहे आणि तिथं माझी खरी किंमत ओळखली जाते. दररोज सकाळी, संध्याकाळी, रात्री हे तुम्ही सबकॉन्शियस वाचून त्यावर विश्वास ठेवायला लागेल. कारण सबकॉन्शियस माइंड काय करतं, हे पिक्चर करतं. त्यासाठी पुढे सांगणारच आहे मी तुम्हाला. म्हणून ह्या सबकॉन्शियस माइंडला तुम्हाला जर तुमच्यानुसार ते जादुई अलादीन का चिराग सारखं वापरायचं जर असेल, तर ही टेक्निक खूप महत्वाची आहे. आणि मी खूप सारे याचे रिझल्ट बघितले. मी डेली बघतोय काही, तर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार 5 मिनिटांमध्ये काही असे रिझल्ट येतात जे दिवसभरामध्ये 30 दिवस ही प्रॅक्टिस करा. जे सुरुवातीपासूनही करत असाल, फक्त लॉ ऑफ अट्रॅक्शन काय आहे एवढंच माहित आहे आणि तुम्ही जर ही सुरुवात जर केली आणि या व्हिडिओला जर व्यवस्थित जर बघितलं, तर निश्चितच सांगतो तुमच्या ध्येयापर्यंत तुम्ही पोहोचू शकता. मग स्वतःला काय करायचं आहे की गोल तुम्हाला काय पाहिजे ते गोल तुम्ही लिहिलं. एक तर तुम्हाला हेल्थ पाहिजे, वेल्थ पाहिजे, या रिलेशन मध्ये आहे किंवा करिअर बद्दल आहे, तुम्ही कोणतेही गोल स्पष्ट क्लिअरिटी लिहा. जसे 3 पायऱ्या सांगितल्या, मग तुम्हाला क्लिअरिटी, रिपिटेशन आणि इमोशन या तत्वानं जर तुम्ही जर केला, या 3 पायऱ्याला फॉलो जर केला, तर तुमच्या आयुष्यामध्ये ते प्रत्येक गोष्ट प्रत्यक्षात उतरवायला लागेल. आणि त्याबरोबर तुम्हाला असं विचार करायचा की अफर्मेशन करायचं आहे की हे अफर्म करायचं आहे की तुमच्याकडे विश्वास पाहिजे. आणि स्वतःचे अफर्मेशन म्हणजे काय, स्वतःशी बोलणं. साध्या सोप्या भाषेत स्वतःशी बोलणं. तुम्ही स्वतःची सेल्फ टॉक कशी करता, स्वतःशी कसं बोलता, पण ते सकारात्मकतेनं असलं पाहिजे. आपण पाठीमागील व्हिडिओमध्ये बघितलं की तुम्ही जसे विचार करता, निगेटिव्ह जर बोलत असाल तर तुमच्यासोबत निगेटिव्ह परिस्थिती उभी राहील, आणि तुम्ही पॉझिटिव्ह बोलत असाल तर तुमच्या बोलण्यावर तुमचं ते अवलंबून आहे. म्हणून स्वतःसाठी मग तसं म्हणा ना, उदाहरणामध्ये बघा तुम्ही की मी माझं स्वप्न साकार करत आहे, मी माझं स्वप्न साकार करत आहे, मी प्रेम, समृद्धी आणि आनंद आकर्षित करतो, मी नेहमी चांगल्या लोकांना आकर्षित करतो, माझ्या ध्येयाकडे मला घेऊन जाणाऱ्या लोकांपर्यंत मी पोहोचत आहे. प्रत्येक भेटणारा माणूस हा माझ्यासाठी ईश्वराप्रमाणे आहे आणि ईश्वर मला हे सतत मदत करण्यासाठी कोणी ना कोणी मला पाठवतो. आजचा व्हिडिओ तुम्ही जर बघत असाल तर तुमच्यावर ईश्वराची मेहरबानी आहे असं समजा आणि स्वतःला फील करून घ्या. आणि जे अफर्मेशन एका किंवा बोला, सकाळी, संध्याकाळी, रात्री, तुम्हाला ज्यावेळेस असं वाटेल की मी चांगलं काम करत आहे, मी माझ्यासोबत ईश्वर मला, ब्रह्मांड मला मदत करत आहे, असं बोला. आणि यालाच काय म्हणतात, व्हायब्रेशनल मॅच. जे कंपनता आहे, जी कंपनता व्हायब्रेशन आपण निर्माण करणार आहोत, ती युनिव्हर्सशी, सरळ युनिव्हर्सशी कनेक्ट व्हायचं असेल, युनिव्हर्सशी कनेक्ट व्हायचं असेल, तर हे खूप महत्वाचं आहे मला. म्हणून सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोकांना हेच होत नाही, युनिव्हर्सिटीची व्हायब्रेशनल मॅचच होत नाही. म्हणून आज खूप सारे लोक मॅनिफेस्टेशन होत नाही. म्हणून मॅनिफेस्टेशन करायचं असेल तर तुम्हाला सगळ्यात महत्वाचं आहे 100% व्हायब्रेशनल मॅच होणं खूप हे गरजेचं, अत्यंत गरजेचं आहे. म्हणून व्हायब्रेशनल मॅच करण्यासाठी तुम्ही जसं आतून स्वतःला बद्दल बोलता, जसं आतून व्हायब्रेशनल मॅच म्हणजे काय, तुम्ही जसं आतून स्वतःबद्दल विचार करता तसं तुमचं जग घडणार आहे, तुम्ही तसंच आकर्षित करणार आहात. तुम्ही जर सतत म्हणत असाल की अरे यार, ते मला हे मदत करत नाही, मला ते करत नाही, माझ्यामुळे तर असंच होतं, माझा पास्ट खूप खराब आहे, काहीच घेणं नाही. आपण पाठीमागील व्हिडिओमध्ये बघितलाय, तुम्ही बघितला नसेल तर एक वेळ जा आणि पुन्हा बघून घ्या. आणि त्यामध्ये मी स्पष्ट सांगितलेलं आहे की ते पास्टला विसरून जा, आता काय क्रिएट करता येईल ह्या गोष्टीवर विचार करा. सगळ्यात महत्वाचं आहे व्हिज्युअलायझेशन. रोज त्या आपल्या गोल प्रती गोल बघणं आणि गोलला व्हिज्युअलाइज करणं. तुम्ही कुठल्या स्थितीत होतात आणि कुठल्या स्थितीत तुम्ही गेलाय, आणि हे असं बघा की ते सत्यात उतरलेलं आहे. हे खूप मोठा रोल आहे, याचा खूप मोठा रोल आहे. आणि खूप साऱ्या लोकांना ती विश्वासच बसत नाही आणि त्यामुळे ते लोक मॅनिफेस्टेशन नाही करत. डोळे बंद करा आणि तुमचं स्वप्न पूर्ण झालंय अशा भावामध्ये तुम्ही बसा आणि चेहऱ्यावर थोडस स्मित हास्य करा. आताही करून बघू शकता, कसं फील होते ते मला कमेंट मध्ये निश्चितच कळवा. कारण मी तुमचा आहे. आणि शेअर करा तुमच्या मनातल्या भावना, आणि माझ्यामध्ये काही मला नवीन तुम्हाला मी जे देणार आहे तर त्यामध्ये मलाही थोडंसं इंटरेस्ट येईल. म्हणून काय करा, कमेंट पण करत चला की खरंच
ह्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये किती उपयोगी पडत आहेत. तर बघा, उदाहरणार्थ तुम्ही ज्या स्टेजवर बोलत आहात, लोक टाळ्या वाजवत आहेत. तुम्ही एका स्टेजवर बोलत आहात, डोळे बंद करा. तुम्ही असं बघा की तुम्ही एक काहीतरी अचीव्ह केलंय. लोक तुमच्याबद्दल टाळ्या वाजवत आहेत, त्या स्टेजवर आहेत, लोक टाळ्या वाजवत आहेत, तुमच्या डोळ्यात आनंद आहे. आणि भावना जिवंत ठेवा. भावना सगळ्यात महत्वाचं आहे. इमोशन हे जिवंत ठेवा. 5 मिनिटं रोज हे व्हिज्युअलायझेशन तुमचं सबकॉन्शियस ते खरं मानेल आणि युनिव्हर्स ते शक्य करेल. तुम्ही जर 5 मिनिटं स्वतःला व्हिज्युअलायझेशन केलं की जे आज मी बोलतोय, की हे मी कधी काळी व्हिज्युअलायझेशन केलंय आणि हे कोणी सांगत नाही, मी व्हिज्युअलाइज केलंय. आणि आज मी तुमच्या पुढे बोलतोय, हे व्हिज्युअलायझेशन केलंय आणि ते मी तुमच्या पुढे बोलतोय. आणि हे खरं होतं म्हणून मी आज एवढ्या कॉन्फिडेंटली तुम्हाला सांगत आहे. आणि युनिव्हर्सला काय ते म्हणून म्हणतो ना मी, सबकॉन्शियस माइंडला हे विचार कळत नाही, तुमचे थॉट कळत नाही, काही नाही. ते फक्त पिक्चर क्रिएट करतं. तुम्ही जशा स्थितीत, स्टेजवर तुमच्या स्टेटला, तो जशा इमोशनने तुमचे स्टेट असेल तशा त्यानुसार तो क्रिया करायला लागतो. आणि हे स्टेट कसे बनवायचे तर पाठीमागील 1-2 व्हिडिओ बघून घ्या. त्यामध्ये तुम्हाला सगळं क्लिअर क्लिअर फॉर्म्युला दिलेला आहे. त्यामध्ये तुम्ही बघू शकता की तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला काय हवं. मग आता काय आहे, सगळ्यात महत्वाचं आहे की इम्पॉसिबल, इम्पॉसिबल ज्या गोष्टी वाटतात ना इम्पॉसिबल, याला काय करा, आय एम पॉसिबल. इम्पॉसिबल नव्हे, आय एम पॉसिबल. इम्पॉसिबल म्हणजेच आय एम पॉसिबल. आपण आपल्या मनाची भाषा बदलली की आयुष्यातही आपोआप बदलायला भाग पडतो. आपल्या मनाची भाषा आपण बदलली की आपोआप आपलं आयुष्य बदलायला लागतं. बघा, इम्पॉसिबल काहीच नाही, होऊ शकत नाही, शक्यच नाही. पण आय एम पॉसिबल शब्द बघा तोच आहे. त्याला जर आपण पूर्ण असा विचार जर केला तर निश्चितच बघा, एखादा तुम्ही बघितला असेल, कधी बघताय, एखादा गरीब मुलगा असतो, तो IAS होतो, डॉक्टर होतो. तुम्ही रोज कुठं ना कुठं न्यूज मध्ये ऐकताय. हे कसं असतं, त्याचं सिक्रेट काय आहे? तर तो कधी ना कधी त्याच्या मनामध्ये, बघा लॉ ऑफ अट्रॅक्शन हे कसं आहे, तुम्ही मानलं तरी जगतच आहात आणि नाही केलं तरी तुमच्या आयुष्यात लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करत आहे. हे मी माझ्या पहिल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलेलं आहे. तर हे कसं, मग ते बघा त्याच्या मनात आधीच स्वतःचा विश्वास जिंकलेला असतो. त्यानं काय केलेलं असतं, पहिलेच ठरवलेलं असतं की हो मी IAS बनलोय, मी डॉक्टर बनलोय, मी इंजिनियर बनलोय. हे पहिलेच त्याच्या डोक्यामध्ये त्याचा विश्वास बनलेला असतो आणि त्याच्यानुसार त्याचं अफर्मेशन होऊन जातं. माझ्या आयुष्यात सर्व काही शक्य आहे. युनिव्हर्स माझ्या बाजूने, बघा स्वतःला बोलताना काय म्हणा, माझ्या आयुष्यात सर्व काही शक्य आहे. युनिव्हर्स माझ्या बाजूने काम करत आहे. युनिव्हर्स मला रोज मदत करतोय. हे भाव ठेव. प्रॅक्टिस करा तुम्ही रोज. शांत बसा, डोळे बंद करा, 2-3 डीप ब्रिथिंग करा आणि अफर्मेशन म्हणत चला. तुमच्या ध्येयानुसार, तुमचं जे ध्येय असेल, तुम्हाला जे पाहिजे, हेल्थ पाहिजे, करिअर पाहिजे, वेल्थ पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आणि तुम्ही अनुभव घ्या आणि मला 30 दिवसानंतर कमेंट मध्ये करा रोज. काही लोकांना तर ज्याचं जर त्याला विश्वास जर असेल तर काही दिवसातच त्याला दिसेल पुढं होताना. पण त्या पॉसिबिलिटीनुसार, तुमच्या गोष्टीनुसार, त्या गरजेनुसार, तुमच्या गोलनुसार ते असेल. आणि तुम्ही मला कॉमेंटमध्ये निश्चितच कळवा. आणि अजून तुम्हाला जर अजून मॅनिफेस्टेशन कसं करायचं, हे 21 दिवसाचं मी मिरॅकल ऑफ मॅनिफेस्टेशन हा 21 दिवसाचा मी एक कोर्स बनवलेला आहे तुमच्यासाठी. डिझायनिंग माझा सिग्नेचर प्रोडक्ट आहे. आणि त्यासाठी जर तुम्हाला इंटरेस्ट जर असेल तर तुम्ही, मी खाली व्हॉट्सअपची एक लिंक देतोय, त्या व्हॉट्सअपच्या लिंक मध्ये तुम्ही जॉईन व्हा. त्यामध्ये याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला मिळून जाईल. खोल श्वास घ्या, अफर्मेशन म्हणत चला. उदाहरणार्थ, जसं मी म्हणेन की मी प्रत्येक दिवशी यशाच्या दिशेने पाऊल टाकत आहे. मी प्रत्येक दिवशी यशाच्या दिशेने पाऊल टाकतो. माझ्या मनातली प्रत्येक कल्पना आता प्रत्यक्षात येत आहे. मी जे विचार करतो ते प्रत्यक्षात घडत आहे. मी समृद्ध आहे, मी शक्तिशाली आहे, मी तयार आहे. मी ईश्वराचा अंश आहे, ऋषीचा वंश आहे. मी सर्वशक्तिमान आहे कारण मी परमात्म्याचे संतान आहे. हे म्हणत चला, स्वतःला म्हणत चला आणि स्वतःला ते करा. आणि 1 मिनिट रोज तुमच्या गोल बद्दल व्हिज्युअलाइज करा. रोज सकाळी उठल्यावर 1 मिनिट, एक ते म्हणतात ना, एक चिटकी सुंदर किंमत तुम क्या जानो बाबू. 1 मिनिट व्हिज्युअलाइज की किंमत तुम क्या जानो. म्हणून 1 मिनिट हे तुमचं एक आयुष्य, एक पिढी, एक पूर्ण परिवार, एक सर्व समाज हे बदलू शकते. त्या तुमच्या एका गोलमुळं, तुमच्या एक व्हिज्युअलायझेशन टेक्निकमुळं. तर तुमचं सबकॉन्शियस माइंड, मन हीच खरी मास्टर की आहे. तुमचं सबकॉन्शियस माइंड
हीच खरी मास्टर की आहे, की तुम्हाला त्याला योग्य प्रकारे प्रोग्राम केल्यावर तुम्ही जे काही ठरवलं ते तुम्ही युनिव्हर्स तुमच्या पायाशी आणतं आणि म्हणजे आणतच, यावर तुम्ही ठाम असता. तर याबद्दल अजून धन्यवाद. पुढील भागात आपण डीपर सबकॉन्शियस माइंड ब्लॉक्स ओळखायचे कसे हे पाहणार आहोत. आणि माझा जो हे व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल, ह्या 3 स्टेप सांगितल्या त्याबद्दल तुम्हाला लाईक करा, सबस्क्राईब करा, कारण नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत, नवीन नवीन माहिती मिळणार आहे. आणि तुमचं जीवनाची बाग ही सुंदर फुलवण्यासाठी हे व्हिडिओ माझे कामी पडतील. आणि यासाठी सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला ऑल नोटिफिकेशनला हिट करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. हा, लक्षात राहू द्या, जर 21 दिवसाचं मॅनिफेस्टेशन, मिरॅकल मॅनिफेस्टेशन तुम्हाला जर करायचं असेल तर मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअपची एक लिंक देत आहे, त्या ग्रुपला जॉईन करा. 11 तारखेपासून मिरॅकल होणारच या नवीन वर्षाच्या नवीन पर्वामध्ये. आणि या नवीन दिवसामध्ये नवीन आयुष्य, नवीन सुंदर बाग. चला भेटूया पुढच्या भागात.